सुरत नागपूर महामार्गावर फागणेजवळ गुन्हे शाखेची धडक कारवाई, खोट्या कागदपत्राद्वारे होणारी रसायनांची तस्करी उघड. सुरत नागपूर महामार्गावर रसायनांच्या वाहतुकीच्या आडून सुरू असलेल्या एका मोठ्या काळ्या बाजाराचा धुळे स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. महामार्गावरील फागणे गावाजवळ एलसीबीच्या पथकाने सापळा रचून एक संशयित टँकर पकडला. यात धक्कादायक बाब म्हणजे मलकापूर येथील एका बोगस आणि प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या कंपनीच्या नावाने बनावट ई-वे बिल तयार करून अत्यंत धोकादायक अशा डिझेल सदृश रसायनाची तस्करी केली जात होती. सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता गुजरातहून हा टँकर महाराष्ट्रात आणला गेला होता. पोलिसांनी या धडक कारवाईत 13,86,000चे तब्बल 30,000 किलो रसायन आणि 10 लाखांचा टँकर असा एकूण 23 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 2 संशयितांना अटक करण्यात आली असून या रसायनांच्या काळ्या बाजारामागे मास्टर माइंड कोण आहे याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत. ही धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या पथकातील इतर सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे.